हॅलो एव्हरीवन. जॉमेट्रीचा आपण पहिला लेसन स्टार्ट केलेला आहे, सिमिलॅरिटी. ठीक आहे, त्याच्यात आपण रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स घेतला. ठीक आहे, त्याच्यात काही त्याच्यावर बेस न्यूमरिकल घेतले. ठीक आहे, आलं लक्षात. एक्झरसाइज 1.1 सुद्धा झाली त्याच्यात. ठीक आहे, काय असते ते त्याचा रेशिओ बघितला आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा करस्पॉन्डिंग टू बेसिस अँड हाईट्स. त्यानंतर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघितला, अतिशय इम्पॉर्टंट. कोणी कोणी मला व्हॉट्सअपवर पाठवत होतं लिहून. ठीक आहे, लिहून म्हणजे त्यांना सांगितलं होतं मी तुम्ही बिना पाहता लिहायचं आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ते त्याच्यावर चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. ठीक आहे, आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम झाल्यावर एक अजून महत्वाचा थेरम आहे आणि त्या थेरमचं नाव आहे बघा प्रॉपर्टी ऑफ एंगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, अतिशय महत्वाचा थेरम आहे. थेरमची स्टेटमेंट काय आहे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी की तुम्हाला थेरम कशा प्रकारे विचारतात एक्झाम मध्ये. ठीक आहे, थेरम तुम्हाला स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये विचारते. ठीक आहे, स्टेटमेंट काय पहा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. ठीक आहे, बायसेक्टर म्हणजे काय असते सर्वांना माहिती आहे, तो बायसेक्ट करते. ठीक आहे, लक्षात. आणि काय म्हटलेलं आहे, तो काय करणार, तो बायसेक्टर काय करणार, डिवाइड करणार द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड. ठीक आहे, लक्षात. थोडं इकडे या तुम्ही. आता आपण हा थेरम प्रूव्ह करू. ठीक आहे, डायग्राम मी ऑलरेडी काढून घेतलेली आहे, त्याच्यात काही आपण जास्त वेळ गमावू नये. ठीक आहे, अँगल इक्वल दाखवलेले आहेत. मेन म्हणजे डायग्रामवर फोकस करायचा. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला डायग्राम वरूनच थेरम लिहिता येईल. ठीक आहे, आता हा एक आहे आणि हा एक आहे, असे दोन आपण अँगल इक्वल दाखवलेले, हा आणि हा एक आहे. ठीक आहे, कसे पहा. सर्वात आधी काय लिहिणार, गिवन. सर्वात आधी लिहिणार मी गिवन. ठीक आहे, गिवन मध्ये काय लिहायचं, मेन ट्रायंगल कोणचा आहे, इन ट्रायंगल ए बी सी. याचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी केलेलं आहे मी. केलेलं आहे म्हणजे डायग्राम मध्ये आपण डिफाईन नाही केलं, डायरेक्ट लिहून टाकलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्ट ड्रॉ केलेली आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी बायसेक्ट्स, काय म्हटलेलं आहे, अँगल सी बायसेक्ट्स साइड ए बी इन पॉइंट ई. इन पॉइंट ई किंवा ऍट पॉइंट ई म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, काय म्हटलेलं, इन ट्रायंगल एबीसी अँगल सी बायसेक्ट साइड ए बी इन पॉइंट ई. ठीक आहे, हे झालं गिवन. त्याच्यानंतर प्रूव्ह काय करायचं, महत्वाची गोष्ट आहे टू प्रूव्ह. स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेलं आपल्याला, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. रेशिओ घ्यायचा आपल्याला. रेशिओ काय घ्यायचा पहा, बायसेक्टर आहे, डिवाइड करताय ट्रायंगलला, बरोबर आहे, लक्षात. हे काय झालं, त्याच्यात दोन साइड, म्हणजे इथे लिहिणार मी टू टू मध्ये ए ई अपॉन ई बी, बरोबर आहे. ए अपॉन ई बी इक्वल टू, याचा रेशिओ घ्यायचा. रेशिओ काय घेणार, एसी अपॉन बीसी किंवा सीए अपॉन सीबी. ठीक आहे, सीए अपॉन सीबी हा झाला त्याचा रेशिओ. ठीक आहे, लक्षात. कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊ. जसं काय म्हटलं मी तुम्हाला सांगितलंच होतं की कन्स्ट्रक्शन मी डायरेक्ट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन काय करणार पहा, आता लक्ष द्या. ड्रॉ सेगमेंट बीडी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, ड्रॉ सेगमेंट बीडी. ठीक आहे, किंवा असं म्हणू आपण सरळ सरळ सोप्या भाषेत म्हणू. ठीक आहे, पहा काय म्हणणार, ड्रॉ लाइन किंवा सेगमेंट पॅरलल टू कशाला, सीई ला. रे सीई ला, रे म्हणू आपण. रे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्याला एंड पॉइंट नसतात त्याला आपण रे म्हणतो. ठीक आहे, लक्षात. रे सीई पासिंग थ्रू, कुठून पास होणार आहे, पासिंग थ्रू पॉइंट बी. पासिंग थ्रू पॉइंट बी. बी वरून काय होणार आहे, पास होणार. ठीक आहे, लक्षात. एक्सटेंड करायचं म्हणजे वाढवायचं. ही आपण रे ड्रॉ केली, कशाला पॅरलल आहे, सी ला. एक्सटेंड ऍट द पॉइंट डी. कुठपर्यंत एक्सटेंड करायची, ऍट द पॉइंट डी पर्यंत. ठीक आहे, लक्षात. आता बघा, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आपण ही रे काय केली, ड्रॉ केली. ठीक आहे, त्याचं आपण पूर्ण स्पेसिफिकेशन लिहिलं. आता प्रूफ मध्ये जाऊया आपण. प्रूफ मध्ये, ठीक आहे, प्रूफ मध्ये काय लिहिणार पहा.
रे सीई इज पॅरलल टू रे बीडी. ठीक आहे, रे सीई इज पॅरलल टू रे बीडी अँड एबी इज द ट्रान्सव्हर्सल. सर्वांना माहित आहे दोन पॅरलल लाईनला जी मध्यातून लाईन इंटरसेक्ट करते आपण त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणतो. ठीक आहे, रे सीई इज पॅरलल टू रे बीडी. पुन्हा पहा इथे डायग्राम मध्ये रे सीई इज पॅरलल टू रे बीडी किंवा रे ने म्हणून आपण बीडीला आपण सेगमेंट म्हणू, सेगमेंट बीडी. ठीक आहे, अँड एडी इज द ट्रान्सव्हर्सल. एडी काय होत्या दोघांना इंटरसेक्ट करता, एडी काय झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, therefore angle ACE is equal to angle, पहा angle ACE कशाला इक्वल होईल, angle ACE is equal to angle CDB. ठीक आहे, कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स 9वीत आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, यावेळेस मला सांगायची गरज ठेवू नका तुम्ही. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 डायग्राम मध्ये जा. थोडंसं मी काय म्हटलं पहा, आता तुम्हाला याचं जस्टिफिकेशन सांगतो. रे सीई इज पॅरलल टू रे बीडी अँड एडी इज द ट्रान्सव्हर्सल. एडी काय याची ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, लक्षात. देअरफॉर याचे अँगल एसीई बरोबर आहे, अँगल एसीई इज इक्वल टू अँगल सीडीबी. कोणते अँगल आहे ते, करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे एका खाली एक असले जेव्हा ट्रान्सव्हर्सलचा त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. ठीक आहे, आता आपण काय करू पहा, इथे लक्ष द्या, इकडे आहे थोडंसं. Now taking BC as transversal. आता आपण ट्रान्सव्हर्सल काय केली, चेंज केली. आता BC घेतली आपण ट्रान्सव्हर्सल, तर काय होणार पहा. ठीक आहे, ECB इज इक्वल टू अँगल CBD. अँगल बघा कोणचा आहे, अँगल आहे ECB आणि इक्वल टू कशाला आला, CBD. हे कोणते अँगल आहे, हे आहे अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, अल्टरनेट अँगल्स या गोष्टी आपण 9वी मध्ये भरपूर स्टडी केलेल्या आहेत. ठीक आहे, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता लक्ष द्या. बट अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. हे काय गिवन आहे, याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. ठीक आहे, अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. ठीक आहे, लक्षात. आता पहा, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 काय होणार, अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. ठीक आहे, लक्षात. असंही म्हटलं तरी चालते, उलटही म्हटलं तरी चालते. ठीक आहे, अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. ठीक आहे, लक्षात. पहा, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. इक्वेशन 1, 2, 3 मधून पाहून घ्यायचं. ठीक आहे, लक्षात. आता पहा, इन ट्रायंगल CBD. ठीक आहे, कोणता ट्रायंगल आहे, CBD. ठीक आहे, आता पहा मी काय लिहितो, साइड CD इज कॉन्ग्रुएंट टू साइड CB. ठीक आहे, साइड CD इज कॉन्ग्रुएंट टू साइड CB. याला देईल मी, पहा काय म्हटलेलं आहे, साइड CD इज कॉन्ग्रुएंट टू साइड CB. कोणत्या ट्रायंगल मध्ये CBD, एक वेळा इकडे पुन्हा हे दोन्ही अँगल्स काय कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, पुन्हा इकडे जा, हे दोन्ही साइड घेतले आपण कॉन्ग्रुएंट. काय रिझन आहे, काय कारण आहे पहा, इथे लिहितो, कारण साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ठीक आहे, हे काय याचं प्रॉपर रिझन. ठीक आहे, साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ठीक आहे, कोणत्या ट्रायंगल मध्ये, CBD. देअरफॉर साइड CD इज इक्वल टू साइड CB. साइड CD इज इक्वल टू साइड CB. याला देऊन मी इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, आता नंतर पहा, CBD झाल्यावर इन ट्रायंगल ABD. ठीक आहे, इन ट्रायंगल ABD रे CE इज पॅरलल टू रे BD. कशावर घेतले, हे कन्स्ट्रक्शन आहे. रे CE इज पॅरलल टू रे BD. बुक मध्ये तुम्हाला
दिसून जाईल. ठीक आहे. आता झालं. आता काय सीई पॅरलल जर दिली आहे तर ऑटोमॅटिक काय करता येते, डिवाइड करता म्हणजे बा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. लक्षात म्हणजेच काय होणार, AE अपॉन EB इक्वल टू CA अपॉन CD. लक्षात घ्यायचं इथे काय लिहिलं मी, CA अपॉन CD काय आहे, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. चला देअरफॉर बघून घ्या, सर्व साईड इक्वल आहे, फक्त इथेच प्रॉब्लेम आहे, मी एरो केलेला आहे. AE अपॉन EB इक्वल टू CA अपॉन CB. आता CB हे कसा घेतला, फ्रॉम इक्वेशन नंबर 4. अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. कोणती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ एंगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ एंगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे. लक्षात. बघू याच्यानंतर काय घ्यायचं. बघा आता मागे आपण जो थेरम बघितला तो होता प्रॉपर्टी ऑफ एन एंगल बायसेक्टर. त्याचा कॉन्व्हर्स तुम्ही करायचे. कॉन्व्हर्स म्हणजे बिलकुल त्याचा अपोजिट राहते, जसा बीपीटीचा होता तसंच. ठीक आहे. लक्षात. आता आपण नेक्स्ट थेरम कडे जाऊ. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट थेरम आहे, इझी आहे थोडा. ठीक आहे. कोणता आहे बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. सर्वांना पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलची कन्सेप्ट माहितच आहे. ठीक आहे. थेरम काय म्हणतो, हा सुद्धा थेरम कसा आहे, स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये, द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड आणि ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. ठीक आहे. इंटरसेप्ट म्हणजे सर्वांना माहितीच असायला पाहिजे. ठीक आहे. लक्षात. इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. ठीक आहे. आता बघा डायग्राम कडे जा. काय म्हटलेलं आहे, रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड्स ऑन ए ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. रेशिओ कोणता होईल, AB अपॉन BC PQ अपॉन QR. लक्षात. ठीक आहे. आता पहा गिवन मध्ये. ठीक आहे. गिवन मध्ये पहा काय लिहितो मी, लाईन L इज पॅरलल टू लाईन M इज पॅरलल टू लाईन L. ठीक आहे. डायग्राम मध्ये पहा, थोडस लक्ष द्या. डायग्राम मध्ये लाईन L इज पॅरलल टू लाईन L इज पॅरलल टू लाईन L. ठीक आहे. त्यानंतर T1 अँड T2 आर द ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. T1 आणि T2 काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. लक्षात. आता पहा ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट्स ऍट पॉइंट. कोणत्या कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट होते हे, A B C अँड ट्रान्सव्हर्सल T2 इंटरसेक्ट्स ऍट पॉइंट. हे कोणत्या कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट होते. ठीक आहे. डायग्राम कडे जा. T1 कोणत्या कोणत्या याच्यात इंटरसेक्ट झाली, A B C. तशी T2 कशात होणार, PQ R मध्ये. ठीक आहे. लक्षात. हे झालं आपलं G1. ठीक आहे. टू प्रूव्ह मध्ये काय लिहिणार, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, काय प्रूव्ह करायचं इथे लिहू आपण टू प्रूव्ह. ठीक आहे. टू प्रूव्ह मध्ये काय लिहिणार तुम्ही, रेशिओ लिहायचे आपण. बरोबर आहे. लक्षात. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार, ड्रॉ कोणती रे आहे किंवा ड्रॉ सेगमेंट PCCP म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. इंटरसेक्ट कुठे इंटरसेक्ट होत आहे, इंटरसेक्ट ऍट पॉइंट D ऑन लाईन. कोणत्या लाईनवर आहे, M लाईनवर. ठीक आहे. L. ठीक आहे. लक्षात. आता मेन आहे आपला प्रूफ मध्ये जा, पटापट सांगतो. ठीक आहे. प्रूफ काय म्हणते पहा, इन ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता घेणार आपण, APC. ठीक आहे. पहिला ट्रायंगल APC. वाय वी आर टेकिंग APC फर्स्ट ट्रायंगल, बिकॉज वी हॅव टू फाइंड द रेशिओ ऑफ AB अपॉन BC. आपल्याजवळ दुसरी आयडिया नाहीये. ठीक आहे. म्हणून आपण हेच ट्रायंगल यूज करणार. ठीक आहे. दुसरी तुमची असेल कोणाजवळ तर तुम्ही बघायचं. ठीक आहे. लक्षात. पहा काय म्हटलेलं, इन ट्रायंगल APC काय पॅरलल आहे बघा, डायग्राम मध्ये जा. AP इज पॅरलल टू BC. ठीक आहे. लक्षात.
लाईन एपी इज पॅरलल टू बीडी असं म्हटलं तरी चालेल, किंवा बीडी इज पॅरलल टू एपी असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आलं लक्षात. देअरफॉर आता तुम्हाला माहिती आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणते, एक लाईन जर दुसऱ्या लाईनला पॅरलल असेल तर त्या दोन लाईन काय करते, त्या साईडला प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. सेम कन्सेप्ट इथे अप्लाय करायचे. पहा एपी कशाला पॅरलल आहे, बीडीला. ठीक आहे, आता हा ट्रायंगल पूर्ण सी पर्यंत आहे. ठीक आहे, तर काय करणार आहे, डिवाइड करणार. कसं, एबी अपॉन बीसी इक्वल टू बीडी अपॉन बीसी. इक्वेशन नंबर 1. काय रिझन आहे, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सिमिलरली दुसरा ट्रायंगल कोणता, दुसरा ट्रायंगल आहे सीपीआर. इन ट्रायंगल सीपीआर लाईन कोणती पॅरलल आहे, तर त्याच्यात डी क्यू इज पॅरलल टू लाईन. ठीक आहे, लाईन डी क्यू इज पॅरलल टू लाईन सीआर. ठीक आहे, पुन्हा रेशो मध्ये डिवाइड होऊन देअरफॉर पी क्यू अपॉन क्यू आर इक्वल टू पीडी अपॉन डीसी. इक्वेशन नंबर 2. रिझन काय सेम आहे, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघून घ्या. पीडी आणि डीसी कॉमन आहे, म्हणजेच काय ना एबी अपॉन बीसी इक्वल टू पीक्यू अपॉन क्यू आर. हा झाला आपला रिझल्ट. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण हे 3 थेरम आता संपवले. याच्यानंतर जे एक्झाम्पल्स आहेत ते आता बघू आपण, पण याच्यात मी सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार नाही, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे एक्झरसाइज मध्ये मी काही सॉल्व्ह करून देणार. ठीक आहे, आलं लक्षात.